हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे बटर नान. तर बटर नान बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि अर्धा वाटी मैदा घेणार आहे. तुम्ही पूर्ण मैदा पण घेऊन बनवू शकता किंवा अशा प्रकारे अर्धा अर्धा वाटी घेऊन दोन्ही मिक्स करून पण बनवू शकता. तर इथे मी मैदा घेते आता. आणि आता त्याच्यामध्ये घालूया आपण 1 चमचा बेकिंग पावडर. त्याच्यानंतर घालूया पाव चमचा बेकिंग सोडा. आता घालूया चवीनुसार मीठ. आणि आता मी याच्यामध्ये पाव वाटी दूध घालून घेणार आहे. तुम्ही हे पूर्ण दुधामध्ये भिजवलं तरी चालेल किंवा पाण्यामध्ये भिजवलं तरी चालेल. तरी मी ते पाव वाटी दूध घालून घेते याच्यामध्ये. दुधामध्ये पूर्णपणे भिजवल्यावर खूप छान सॉफ्ट असे नान तयार होतात. तर म्हणून आपण दूध थोडंसं वापरायचं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे होईल एवढं तेल घातलेलं आहे. आणि आता 4 ते 5 चमचे आपल्याला दही घालायचं आहे. दही चांगलं फ्रेश पाहिजे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जास्त. तर ते दह्याच्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्याने मी थोडं थोडं भिजवून घेते. तर इथे बघू शकता पीठ मी चांगलं भिजवून घेतलं. इथे तुम्हाला आता हे पातळ वाटत असेल, पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान तयार होतं नंतर आणि त्याचा छान गोळा तयार होतो. तर हे बघा अशा प्रकारे मी थोडा वेळ मळून घेतल्यानंतर त्याचा छान असा मऊसूत गोळा तयार करून घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी कमी करू शकता किंवा जर पीठ घालू शकता त्याच्यामध्ये. तर आता आपण हे थोडा वेळ झाकून ठेवूया. 1-2 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर त्याच्या अगोदर मी ह्याला तेल लावून घेते वरून आणि छान परत एकदा मळून घेते. छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनटासाठी मी तेल लावून मळून घेते. पीठ मी परत एकदा छान मळून घेतलेलं आहे आणि आता त्याचा गोळा करून ठेवला आहे. त्याच्यावर आपण एखादा ओला कपडा घालून घेऊया आणि 2 तासासाठी हे सेट होण्यासाठी ठेवूया, म्हणजे छान सॉफ्ट असं आपलं पीठ तयार होईल. ते मी ओला कपडा करून घेतलेला आहे आणि तो त्याच्यावर घालून ठेवला आहे. 2 तासानंतर बघा पीठ आपलं छान मऊ झालेलं आहे. तर आता आपण हे परत एकदा मळून घेऊया. तर मी परत ह्याच्यावर थोडंसं 1 चमचाभर तेल घालून घेते आणि 1-2 मिनटासाठी परत आपण हे मळून घेऊया व्यवस्थित. आणि आता आपण जशी चपातीसाठी गोळे बनवतो तेवढ्याच आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि छान असे लांब असे नान लाटून घ्यायचे आहेत. तर अगोदर मी गोळे बनवून घेते. गोळे बनवून घेतलेत. आता आपण लाटायला घेऊया. इथे एक गोळा मी घेतलेला आहे, त्याला पीठ लावून घेतलं आहे दोन्ही साईडने आणि छान चपातीसारखं आपण लाटून घ्यायचं आहे. गोल नाही करायचं आहे, थोडंसं आपल्याला लांबट असं ठेवायचं आहे. तर मी अगोदर लाटून घेते. हे बघा अशा आकाराचा आपण नान लाटून घेतला आहे. जास्त पातळ पण नाही करायचं आहे, थोडासा जाडसर ठेवायचं आहे. आणि त्याच्यावर मी आता काळे तीळ घालते. काळे तीळ किंवा कलोंजी तुम्ही घालू शकता. तिथे मी काळे तीळ घातलेले आहेत आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि परत एकदा हे लाटून घेते जरासं, म्हणजे ते खाली पडणार नाहीत भाजताना. तर म्हणून थोडंसं लाटून घेतलेलं आहे वरून. आणि आता आपण हे काढून घेऊया. आता आपल्याला हा नान भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी एका साईडने पाणी लावून घेते थोडंसं
म्हणजे तो चिकटून राहणार आणि छान भाजता येईल आपल्याला. तर अशा प्रकारे पाणी लावून घेतलं आहे आणि आता आपण तव्यावर घालूया. तवा छान गरम झालेला आहे. नॉनस्टिकचा तवा आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे मी भिड्याचा तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर हा नान फ्राय करायला ठेवलेला आहे. जर तुमच्याकडे हँडलवाला जर भिड्याचा किंवा लोखंडाचा तवा असेल तर त्याच्यावर तुम्ही अशा प्रकारे पाणी लावून चिकटवू शकता आणि दुसऱ्या साईडनं मी तुम्ही डायरेक्ट गॅसवर तवा परतवून भाजू शकता. पण माझ्याकडे हँडलवाला नाही आहे त्याच्यामुळे मी पाणी लावलं आहे. पण ते अशा प्रकारे मी परातण्याने काढून घेते ते आणि नंतर मग दुसऱ्या साईडने परतून आपल्याला दुसऱ्या साईडने पण फ्राय करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे एका साईडने तो छान असा भाजून झालेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडने अशा प्रकारे भाजून घेऊया. तर इथे बघा दोन्ही साईडने किती छान फ्राय झालेला आहे, कलर छान आला आहे. तर आता आपण ह्याच्यावर थोडंसं बटर लावून घेऊया. नान आपला दोन्ही साईडने फ्राय झाल्यानंतर वरच्या साईडने आपल्याला त्याला बटर लावून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने नाही लावायचं, एका साईडनेच बटर लावून घ्यायचं आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे नान पण आपले फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हा जो नान मी तव्यावर घातला आहे त्याला मी पाणी लावलेलं नाही आहे, असंच फ्राय करण्यासाठी ठेवलं आहे. तर तो पण दाखवते तुम्हाला कशा प्रकारे फ्राय होईल. तर हे बघा चपातीसारखा आपलं नान फ्राय होतं आहे. तर आपण दोन्ही साईडने अशा प्रकारे त्याला दाबून छान फ्राय करून घेऊया. आपल्याला तो फुगवायचा नाही आहे, असंच ठेवायचं आहे. तर थोडं थोडं दाब देऊन त्याला दोन्ही साईडने आपल्याला असं परतवून फ्राय करता येतो, म्हणून मी त्याला पाणी लावलं नाही आहे. तर आता छान असा फ्राय करून घेऊया दोन्ही साईडने. आणि फ्राय झाल्यानंतर आपण ज्या साईडने कोथिंबीर आणि काळे तीळ लावलेले आहेत त्या साईडने आपल्याला याला बटर लावून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारेच आपल्याला सगळे नान बनवून घ्यायचे आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.